नमस्कार मंडळी. तर आजची आपली कविता आहे ना खूप खास आहे, जी मी सगळ्या नात्यांना उलगडवून केलेली आहे. तर आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे तुम्ही आहात म्हणून मी आहे. तर सुरू करूया कवितेला. आरंभ होई तुझ्याच उदरी, संस्कारांची मिळेशी दोरी. आई तू आहेस म्हणून मी आहे. वैश्विक संकटांची भासेना झळ, इच्छाशक्ती मनोबल असे प्रबळ. बाबा तुम्ही आहात म्हणून मी आहे. प्रेमळ मायेच्या झऱ्यासोबत आशीर्वाद, सहवास मिळे हेच माझे भाग्य थोर. आजी आजोबा तुम्ही आहात म्हणून मी आहे. विविध रंगांनी सजली ही रांगोळी, मिश्र स्वभावांची असे मांदी आई. आत्तेष्ट तुम्ही आहात म्हणून मी आहे. प्रेमातली ही मैत्रीची अनुभूती सोबत खुलून जाई या जीवनी. अहो तुम्ही आहात म्हणून मी आहे. तर कशी वाटली ही छोटीशी कविता, जी खूप काही सांगून जाते. तुम्ही तुमच्या ज्या नात्यांबद्दल तुम्ही जे उलगडता हे आपल्या कवितेतून कळतं. आपण आपलं थँक्यू, थँक्स गिव्हिंग किंवा सॉरी आपण म्हणायला काय करतो, लाजतो किंवा नाही, गिव्ह अप करून देतो, सोडून देतो. काय यार आपलीच तर लोक आहेत, थँक्यू आणि सॉरी कशाला म्हणायचं. पण त्यानेच नातं अजून खुलतं. तर यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. कोणाशी काही चांगल्या गोष्टी झालेल्या असतील किंवा कोणी कधी तुम्हाला मदत केलेली असेल आणि त्यांनी तुमचं खूप मोठं काम इझिली झालं असेल, तर त्यांना थँक्यू म्हणा. कधी कोणी तुमच्यामुळे रुसलं असेल, रागावलं असेल किंवा काही तुमच्यामुळे चुकीचं घडलं असेल, तर तिथे जाऊन सॉरी म्हणा. आई बाबांशी मनमोकळ्या गप्पा मारा आणि त्यांच्यासोबत छान वेळ घालवा. तर कशी वाटली आपली आजची कविता हे नक्की कळवा. थँक्यू.